ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। गजाननं भूत गणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। या कुन्देन्द्रतशारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागन्त्य तिष्ठन्ति महानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं नरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आदिनारायण विधियत्रिनाथ
दत्त जनार्दन श्री एकनाथ मुकुंद मदन रामचंद्र शुकदेव स्वामी महाराज देवराई महाराज हरिराम महाराज श्री नित्यानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ राजेश्वर महाराज की जय। भागवत नारायण भगवान की जय। बाल कृष्ण लाल की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गंगा तुलसी शालिग्राम सीताराम भज सीताराम। 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 मालिक जीवे न करि काम सीताराम भज सीताराम। मालिक जीवे न करि काम सीताराम भज सीताराम। गंगा तुलसी शालिग्राम सीताराम भज सीताराम। गंगा तुलसी शालिग्राम सीताराम भज सीताराम। मोरे सबही एक तुम स्वामी दीन बंधुर अंतर्यामी। मोरे सबही एक तुम स्वामी दीन बंधुर अंतर्यामी। मीन सुखी जहाँ नीरधारा जिमि हरि शरण एक हुमारा। सुखी नील जे नीलगाधा जिमि हरि शरण एक हुमारा। सीताराम भज सीताराम। सीताराम भज सीताराम। सीताराम भज सीताराम। सीताराम भज सीताराम। गंगा तुलसी शालिग्राम सीताराम भज सीताराम। गंगा तुलसी शालिग्राम सीताराम भज सीताराम।
अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल कृपानिधे परमपिता परमात्मा भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी प्रणिपात करून श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या आजच्या पूर्णाहुतीचं श्रीफळ समर्पित करूया. गेल्या 7 दिवसापासून चर्चा करीत आहोत आपण शरणांगती या विषयावर आणि अनेक मुद्दे आपण पाहिले. तर श्रोतेजनो, भगवद्गीतेमध्ये सुद्धा देवाने सगळ्यात आधी विषय मांडला आहे की मला एकच फक्त आवडते आणि ती म्हणजे शरणांगती. सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मग ही जी शरणांगती आहे, देवाला समर्पित व्हायचं आहे. काही मुद्दे सांगितले मी तुम्हाला. ज्याला भवपीडा असेल तो शरण जातो, ज्याचा भाग्योदय असेल तो शरण जातो, किंवा ज्याच्या ठिकाणी भक्ती प्रबल असेल तो शरण जातो. या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केली. ज्याची भावशुद्धी असेल तो शरण जातो. अभक्ताश्चम विज्ञायम न ददौस कथामृतम. श्रीमद भागवत कथा म्हणते आहे की अभक्ताला हे कथामृत देऊन चालणार नाही, कारण तो अभक्त असल्यामुळे तो शरण येणार नाही, आणि शरण आला नाही तर त्याला ते सांगून उपयोग नाही. अर्जुनाला गीता सगळी सांगितली, पण अर्जुन ज्या वेळेला शरण आला त्यावेळेला अर्जुनाला गीता मागची कळाली सांगितलेली, जेव्हा अर्जुन पूर्णपणे देवाला शरण गेला. नाही तर तोपर्यंत अर्जुन सुद्धा म्हणत होता, मातोला श्वशुरा भाता, हे माझे भाची आहेत, माझे सासरे आहेत, मी यांना का मारायचं. भगवान समजून सांगतोय की तुला हे करावं लागेल. हा तुझा स्वभाव आहे, क्षत्रिय धर्म स्वभाव ज्या, हे तुला करावं लागेल. पण तरी अर्जुन ऐकेना. पण जेव्हा अर्जुन शरण आला, करिष्ये वचनम तव म्हणायला लागला, तू सांगशील तसं मी करेन, त्यावेळेला अर्जुनाला कळालं की मला नेमकं करायचं काय. आणि म्हणून शरणांगती हा भाव आपण जो 8 दिवसामध्ये सगळा पाहिला श्रोतेजनो. म्हणून कथा कोणाला पचते, कथा कोणाला कळते, जो परिपूर्ण भगवंताला शरण आहे. जाया न कर अपने शब्द किसी के लिए. जास्त बोलून काय उपयोग आहे. जाया न कर अपने शब्द किसी के लिए, तू खामोश रह कर समझ तुझे समजता कोण है. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तू खामोश रह कर देख की तुझे समजता कोण है. आणि म्हणून शरणांगती ज्याची येऊन जाते ती व्यक्ती पाहिलं तर खाली वाकलेली असते. तुकोबांनी म्हटलंय, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहते. लव्हाळे वास्तविक खाली वाकतात, पण मोठी मोठी झाडं पुरामध्ये वाहून जातात, पण लव्हाळ्यांवरून पाणी जातं, आणि जेव्हा पूर पूर्ण निघून जातो तेव्हा ते लव्हाळे पुन्हा उभे राहतात. म्हणून म्हटलेलं आहे की जो शरण आलाय त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही परमात्म्यावर असते. काल मी काही मुद्दे सांगितले की शरण येण्याचा मुद्दा आहे की अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाम पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यम. योगक्षेम शब्दाचा अर्थ आहे आहे तेही सांभाळेल, आणि जे तुला नवीन मिळायचं आहे परमात्मा तेही तुला देईल. या दोघही गोष्टी आहेत, श्वास आणि उश्वास, या दोघही गोष्टी त्याच्या हातात आहे. श्वासने उश्वासच योगक्षेम आहे. लोक विचारतात योगक्षेम भगवान मग सगळ्यांना सारखं का देत नाही. जर सगळी लेकरं त्याची आहेत, एकाने प्रश्न विचारला, देवाची सगळी लेकरं आहे मग भगवान सारखं, आणि सांगा ना सारखं कोणाला नाही दिलेलं मला सांगा. अब्जाधीश माणूस जसा श्वास घेतो तसाच गरीब माणूस पण श्वास घेतो. श्वास योगक्षेम आहे, घेणं जाणं. परमात्मा मालक आहे, सगळ्यांना सेम आहे. सगळ्यांच्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश सेम आहे, सगळ्यांच्या ठिकाणी पाण्याची तहान सेम आहे, सगळ्यांच्या ठिकाणी पोटाची भूक सेम आहे, सगळ्यांच्या ठिकाणी झोपेची अवस्था सेम आहे, सगळ्यांच्या ठिकाणी मैथून अवस्था सेम आहे. देवाने त्याचे कार्य जेवढे आहेत ते सगळे सेम ठेवले आहेत. त्याच्यानंतर माणसाला बुद्धी आणि प्रारब्ध 2 गोष्टी दिल्यावर मग काही गोष्टींमध्ये फरक पडला. कोणाचा बंगला झाला, कोणाची झोपडी झाली, पण दोघांमध्ये पडणारी सावली मात्र सेम आहे. कारण सावली हा प्रभूचा विषय आहे आणि घर बांधणं हे तुमच्या इंजिनियरचा विषय आहे.
पण सावली तर इथे पण आहे, सावलीत इथे पण आहे. सावलीत भेद नाहीये, निद्रेत भेद नाहीये. आहार निद्रा भय मैथुनांचं भगवान म्हणला मी कुणामध्येही भेद केलेला नाही. भेद तो तुझ्या प्रारब्ध आणि तुझं नशीब करून राहिलेलं आहे. दात तर सगळ्यांना 32 दिलेले आहेत देवाने, पण कॅडबरी खाऊन तू सडवायला लागला आणि खराब करायला लागला, त्याला देव काय करेल? देवाने तर तुला जन्माला आला तेव्हा खूप चांगले स्वच्छ दात दिले, तुला चांगले दात दिले. देवाने सांगितलं तू दूध पी, हां तुला गाईचं दूध आहे ते घे, पण तू कॅडबरी खाऊन दात सडवायला लागला आणि तुझं तोंड वाकडं व्हायला लागलं, त्याला परमात्मा काय करेल? ज्या ज्या गोष्टी प्रभूच्या हातात आहे त्या सगळ्या गोष्टी भगवंताने प्रत्येक जीवाला समान दिलंय. म्हणून भगवान एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की मला शरण ये. आणि शरणांगतीसाठी देवाने आपल्या कमरेमध्ये आणि मानेमध्ये वाघ दिलेला आहे. श्रोतेजन, शरीर मागेने वाकलं, आपलं शरीर पुढे वाकलंय. काय निसर्गाने किमया केलेली आहे, मानही वागते, कंबरही वागतं. आणि भगवंताला प्रार्थना करा की हे प्रभु, हे कृष्ण जी शरण तेरी आए हैं, हे कृष्ण जी शरण तेरी आए हैं, कृष्ण जी शरण तेरी आए, बजाइयो कृष्ण जी शरण तेरी आए। भावना के फूल, भावना के फूल, भावना के फूल लाए हैं, कृष्ण जी शरण तेरे आए, कृष्ण जी शरण तेरे आए। पूजा न जाने हम जाने न अर्चना, पूजा न जाने हम जाने अर्चना, सेवा न जाने हम जाने न वंदना, सेवा न जाने हम जाने न वंदना। हे प्रभु शरण तेरी आए हैं, हे प्रभु शरण तेरी आए हैं। भावना के फूल, भावना के फूल, भावना के फूल आए हैं, कृष्ण जी शरण तेरी आए हैं, कृष्ण जी शरण तेरी आए हैं, कृष्ण जी शरण तेरी आए। आणि श्रीमद भागवतामध्ये ज्याही सगळ्या कथा दिल्या आहेत श्रोतेजनो, तर परिपक्व अवस्था म्हणजे शरणांगती. राजा परीक्षितीला जोपर्यंत हे कळालं नाही की जीवन नश्वर आहे, मी 7 दिवसानंतर मृत्युमुखी पडणार आहे, मला हे राज्य हे काही माझ्यासोबत, हे ज्या वेळेला त्याला कळालं त्यावेळेला त्याने पहिली गोष्ट काही केली असेल तर शुकदेवजी महाराजांना शरण गेलेला आहे. शरणांगती अंतिम स्टेप आहे. कोणी काय, शरणांगती भक्तीची प्रारंभिक स्टेप नाही आहे. कुठल्याही पात्राचा अभ्यास करा तुम्ही, शरणांगती हे परिपक्वता आहे. झाडाला फळ परिपक्व झाल्यानंतर त्याचं वजन वाढलं की मगच फांदी खाली वाकते. फांदी खाली वाकायला कारणच आहे त्या वृक्षाला लागलेल्या फळांची परिपक्वता. निसर्गात बघा, ग्रंथात बघा की कुठेही निरीक्षण करा, पण शरणांगती त्याचीच आहे, परिपक्वता. एका पत्नीने आपल्या नवऱ्याला सांगितलं, म्हणे का हो, आपल्या लग्नाला आता 20, 22, 25 वर्ष झाले, तुम्ही माझ्याशी पहिल्यासारख्या गप्पा नाही मारत, म्हणे पहिल्यासारखं बोलत नाही म्हणे. त्या नवऱ्याने बायकोला समजवलं, जेव्हा आपलं लग्न झालं नवीन नवीन तेव्हा आपल्याकडे शब्द खूप होते पण समज कमी होती. शब्द खूप होते पण समज कमी होती. आता आपण एकमेकांना इतके समजायला लागलोय की इशारा केला तरी एकमेकाला कळतं. तर आता शब्द वापरायची काय गरज आहे? ही परिपक्व अवस्था आहे.
परिपक्वावस्थेमध्ये शरणांगती. कुठल्याही श्रीमद भागवताचं पात्र घ्या, ज्या वेळेला केळीचा खांब सरळ इतका सुंदर उभा राहतो, पण जेव्हा घोडा येतो ना त्यावेळेला तो खांब असा थोडासा होऊन जातो, केळीचा खांब. बऱ्याच वेळा पेरूचं तुम्ही बघितलं असेल, नाशिककडे वगैरे जा, इतके पेरू लागतात. ते आता नवीन व्हरायटी निघाली असे मोठे पेरू, तर त्या पेरूच्या खाली दांड्या लावाव्या लागतात, ते झाड वाकायला लागतं जमिनीकडे. म्हणून शरणांगती हा विषय भक्तीचा प्रारंभ नाही आहे ना. आपण नेमकं काय करतो, बस भगवान 2 हात 3 मस्तक, इथून सुरुवात नाही आहे भक्तीची. भक्तीचा एंड शरणांगती आहे. भागवताचं उदाहरण घ्या तुम्ही. जोपर्यंत बाळ ध्रुव मुलांमध्ये खेळत होता, जोपर्यंत वडिलांना बघायचा हट्ट करत होता, जोपर्यंत सावत्राईजवळ जात होता, ध्रुव कुठेही झुकला नाही. पण ज्या वेळेला ध्रुवाला कळालं हरी कोण आहे, मला बघायचं आहे, हे राज्य मला काय कामाचं आहे, बापाला भेटून काय उपयोग आहे, त्यावेळेला ध्रुव जी शरणांगती घेत होती, नारदाची शरणांगती घेत. वैराग्याची परिपक्वावस्था शरणांगती आहे, त्यागाची परिपक्वावस्था शरणांगती आहे, ज्ञानाची परिपक्वावस्था शरणांगती आहे, भक्तीची परिपक्वावस्था शरणांगती आहे. दक्ष प्रजापतीने अपमान केला भगवंताचा, नाही कळालं त्याला. पण ज्या वेळेला देवाने बोकडाचं डोकं जोडून त्याला जिवंत केलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं हा आपला जावाई नाही, हा तर देवादिदेव महादेव ऐश्वर्य संपन्न आहे. ही अवस्था प्राप्त झाल्यावर दक्ष नमस्कार करतो. अज्ञान संपल्यानंतर, जाणीव परिपूर्ण झाल्यानंतर मग नमस्कार करतो, मग शरण आला. त्रिकोट रावाचा पर्वताचा गजेंद्र, मी पैसो मारो परमेश्वर, पत्नी मारो गुरु, अरे सगळे माझा संसार मोठा आहे, अभिमानाने नांदत होता. पण जेव्हा मगराने पाय धरल्याने लक्षात आलं आपलं कोणीच नाही, इथे आता आपलं घर कामात येणार नाही, कोणी कामात येणार नाही, ही अवस्था वैराग्याची परिपक्व झाली, तेव्हा गजेंद्राने घेतलेला भाव म्हणजे शरणागती. एक तर पात्र असं सांगा भागवतामध्ये की सुरुवात शरणागतीपासून आहे, बिल्कुल नहीं. दी एंड, लास्ट में जो अवस्था होती है वो शरणा. म्हणून भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, तो पहिल्या अध्यायात नाहीये, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम व्रज. भगवान लास्ट में बोले, अर्जुनाला पिकू दिलं, परिपक्व होऊ दिलं, आणि मग सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ शरणागती आहे. तेरी शरण में आके मैं धन्य हो गया, तेरी शरण में आके मैं धन्य हो गया. जन्मों की प्यास थी जो, जन्मों की प्यास थी जो, मैं संपन्न हो गया. तेरी शरण में आके मैं धन्य हो गया. तेरी शरण में आके मैं धन्य हो गया. कितने मिले अमीर यहाँ, कितने गरीब, कितने मिले अमीर यहाँ, कितने गरीब, पर आप मिल गए तो, पर आप मिल गए तो धनवान हो गया. तेरी शरण आके मैं धन्य हो गया. तेरी शरण आके मैं धन्य हो गया. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. म्हणून भक्तीमध्ये सर्वात महत्वाचं म्हटलंय भक्ती ते नमन. लास्ट में परिपक्व अवस्था, कुठेही जा, काही कुठेही अभ्यास करा,
नमन्ति फलंतो वृक्षा नमन्ति गुणिना जना. ज्याचा गुण शुद्ध आहे, ज्याचं ज्ञान परिपक्व आहे तोच नमेल, ज्याचं फळ परिपक्व आहे तोच नमेल. शुष्क काष्टश्च मूर्खस्य, कोरडं लाकूड आणि मूर्ख मानून न नमन्ति कदाच. आणि म्हणून शरणांगती आहे. ज्या वेळेला हे नमन, ही शरणांगती भगवंताकडे जाते तेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांची ओवी आहे, जे मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. काय म्हणाले ज्ञानोबा? जो भगवान म्हणतायत की जो मला शरण येईल म्हणून यासाठी त्याचं जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीच येको. भगवान स्वतः सांगतात माझ्याशिवाय कुठे शरण जाणं योग्य नाही. किती लोकांपुढे झुकतो आपण हो. 5 वर्ष खुर्चीवर बसणाऱ्या एका किरकोळ मंत्र्या संत्र्या पुढे आपण कायम झुकलेले राहतो. नमस्कार, हा हा. आणि आपला भाऊंशी संबंध आहे, भाऊ आपल्याला अरे तू जा रे, तो 5च वर्ष ना भाऊ आहे. ज्याचं राज्य कायम आहे, जो कायम स्थिर आहे त्याला शरण जा. असे 100 भाऊ तुमच्या पायावर डोकं ठेवतील. संतांना किती राष्ट्रपतींपासून तर पंतप्रधानांपासून लाईनीत उभा राहून दर्शन घेतात. संत म्हणाले हमको तेरी गरज नाही है. ज्याच्या शरणांगतीत आम्ही गेलो त्याची पावर अशी आहे की तुझ्यासारखे 100 शरण येतील. काय ताकद आहे शोधे. शंकराचार्यांना भेटायला एकदा इंदिरा गांधी गेल्या. सोन्याचं गुलाबाचं फूल बनवून गेल्या. सोन्याचं 5 तोळ्याचं फूल गुलाबाचं सोनाराकडनं. आणि शंकराचार्यांना फक्त गाडीमधून उतरल्या आणि लाईन होती 10-12 लोकांची दर्शनार्थींची. ती लाईन तोडून पुढे जायला लागल्या. शंकराचार्यांनी निरोप पाठवला, हे 12 लोक जे लाईनीत उभे आहेत ना यांच्या मागे त्यांना उभं करा. हे सकाळपासून उभे आहेत. पंतप्रधान सुद्धा लाईनीतच दर्शन घेईल. 5 तोळ्याचं फूल पाहून शंकराचार्याला काही फरक पडला. मागे उभं करा. आणि इंदिराजी मागे उभ्या राहिल्या. आधी 12 लोकांचं दर्शन झालं. त्याच्या शरणांगतीची ताकद फार मोठी आहे, बहुत बडा आहे. म्हणून दंडवत दंडापरीन काही उरी नुरवावी. दंडवत कसं करायचं की पडलेल्या दंडासारखं काठीला उभं केलंय आणि काठी सोडली, दंड पडला, त्या पद्धतीने दंडवत आहे. हे प्रभू, हे हरी, तेरी शरण में आयो. दुसरं काय? म्हणून ते एक प्रसिद्ध धून आहे. म्हणजे मुरारी बापू रमेशभाई ओझा गातात, हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. गाइएगा. हरी शरणं 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 हरी शरणं. राधे शरणं 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 राधे शरणं. रामा शरणं रामा शरणं रामा शरणं रामा शरणं रामा शरणं. हरि बोल. रामा शरणं रामा शरणं रामा शरणं. हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरि शरणं हरि
राजा परीक्षिती परिपूर्णरित्या शरण आला. भागवताचा असं एक पात्र नाही श्रोतेजनो की शरण आल्याशिवाय त्याला भगवान मिळालेले. असं एक दाखवा तर खरी तुम्ही की बिना शरणांग, आणि ती पण परिपक्व अवस्था. प्रत्येक गोष्टीची परिपक्व अवस्था शरणांगती आहे. ओ नमताही आहे. अनेक उदाहरणं अशी आहेत. काही विज्ञानाचा अभ्यास करणारे मोठे मोठे लोक जे देवाला मानत नव्हते, पण जेव्हा त्यांना अनुभव येत गेला तेव्हा त्यांचं ज्ञान शेवटी त्यांनी पगडी काढून देवाच्या पायावर ठेवून दिली की प्रभू, माय बोट इज व्हेरी स्मॉल बट युअर सी इज व्हेरी ग्रेट, असं त्यांना म्हणावं लागलं. आणि म्हणून शरणांगती ही शेवटची अवस्था आहे. सुरुवात हा 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 शरणांगती जोपर्यंत नाही तोपर्यंत माझं ज्ञान, माझी भक्ती, माझं वैराग्य, माणूस त्याच्या धुंदीमध्ये राहतो की आ हा हा कितना बडा. फिलॉसॉफर लोक होते फॉरेनचे, ज्यांचे कितीतरी ग्रंथ, ते म्हणायचे की आमच्या देशासारखा देश नाही, आमचं ज्ञानासारखं ज्ञान नाही. आणि या सगळ्यांची मीटिंग जेव्हा झाली त्यावेळेला त्यांनी भारताच्या एक भगवे कपडे घातलेल्या साधूला तुच्छ समजलं होतं. पण जेव्हा उभे राहिले आणि पहिला शब्द बोलला, माय ब्रदर अँड माय सिस्टर, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण जंटलमॅन म्हणत होतो, लेडीज आणि जेंट्स म्हणत होतो, समोरच्याचे आपण कोणतंही नातं जोडत नव्हतो. पण एक भारतीय माणसाने या ठिकाणी नातं जोडलंय आणि त्या भारतीय माणसाने सगळ्यांना भाऊ बहीण म्हटलंय. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपलं ज्ञान पुस्तकी ज्ञान आहे, याचं हृदयातून निघालेलं परिपक्व ज्ञान आहे. आणि सगळे विवेकानंदांना शरण गेले. श्रोते, ही शरणांगती आहे. मग त्यांच्या लक्षात आलं शरण. बघा तुम्ही, पूर्वी खडू आणि पाटी असायची लिहायला, पाटी खडू. तो खडू असाच्या असा ठेवून कधीच लिहिता येणार नाही. खडूला खाली वाकावं लागेल. पाटीच्या शरणांगतीमध्ये गेल्याशिवाय खडूचे अक्षर उमटत नव्हते. खडू ज्ञान आहे आणि पाटी भक्ती आहे. भक्तीवर तुम्हाला तुमचं फळ मिळवायचं असेल तर तुमच्या ज्ञानाला वाकवावंच लागेल. त्या ज्ञानाला वाकवावं लागेल. ज्ञान घासून मिळतं. खडूला घासून घासून त्याची हानी केली जाते. आणि भक्ती म्हणते आहे, तू तुझे जे असेल ते पुसून टाक, फक्त मला शरणी. सर्वधर्मान् परित्यज्यम, याचा अर्थ पुसून टाक, मला कोरं कर. आणि मग ज्ञानाला घासल्याशिवाय मिळवता येणार नाही आणि भक्तीला पुसल्याशिवाय परिपक्व होता येणार नाही. पहिले उसको पुरा समाप्त करना पडेगा. तुझं मागचं काय असेल ते जाऊ दे तिकडे. एक तबला शिकवणारे शिक्षक होते. ते तबला शिकवणाऱ्या शिक्षकाकडे 2 विद्यार्थी गेले. पहिल्याला विचारलं, म्हणे का रे तुला माझ्याकडे तबला शिकायचा का? हो म्हणे मला तबला शिकायचा. तबलाच पडला होता. म्हणे हा तबला आहे, हा तबला आहे. तेव्हा तो विद्यार्थी असा पाहतो, याले तबला म्हणतं म्हणे. म्हणजे आटेम सुरुवात होती त्याने. याले तबला म्हणतं म्हणे. मास्तर म्हणे तू अजून तबला देखायच नाही म्हणे. मन बापनी सांग शिकायला जा म्हणून याला तबला म्हणतं म्हणे. या दोन्ही वाजांना पडतील म्हणे. तबला मास्टर म्हणे तुला महिन्याला 1000 रुपये द्यावे लागतील. महिन्याला किती? 1000 रुपये तबला शिकवायला. दुसरा विद्यार्थी आला. म्हणे का रे तुला मनबाप बजने म्हणे मी कायम ठोकू, मी वाजाडी द्या काढत ना तुमले म्हणे. मला माहिती आहे म्हणे. दिन दिन दिनाक, दिन दिन दिनाक त्यांनी चालू करते. तबला मास्टर म्हणे तुले 2000 रुपये महिना लागेल. तो म्हणे याला काही फद्या माहिती नाही, याला 1000 आणि मला पहिलं पुसायलाच पैसे जास्त लागतील म्हणे. अहो कोरा आहे. हा अहो कोरा आहे, याला जल्दी शिकारसू. आई तुझे करतील लई येल येतून बापनं दिन दिन दिनाक. अहो बघत ना टाक घ्या उतारालेच पैसा लागतील. भक्ती पुसल्याशिवाय, भक्ती पाटी आहे, तिला पुसावं लागेल. म्हणून देवाजवळ यायचं असेल ना तर पूर्वी अर्जुनाने पहिल्याने आपला शहाणपणा केला. पहिल्या अध्यायामध्ये पाहतो मी, आपला शहाणपणा केला. भगवान काहीच नाही बोलले. अहो पाटीवर चिरघडी राही ना, याला जिथलं चिरगडान चिरघडी लिहू दे. सगळे पाटी खराब केली.
आणि मग देवाने डस्टर घेतलं. उतस्त्वाम कश्मलमिदम. दुसऱ्या अध्यायाची सुरुवात. पहिला श्लोक संजय वाचा आणि लगेच एकच श्लोक आलाय दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवात, आणि दुसऱ्या श्लोकापासूनच तेव्हा अर्जुनाला आवाज नाही करू दिला. मग श्री भगवान उवाच. मग सुरुवात झाली. मग देवाने पूस 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 पूस. ऐकायलाच तयार नाही अर्जुन. 11व्या अध्यायामध्ये विराट स्वरूप दाखिलाने काद्भुत दर्शनम. त्यावेळेला नरम पडला आणि मग म्हणाला अर्जुन, कृष्णा माझी पाठी स्वच्छ झाली रे. आहार शय्यासन भोजनेषु. तुझ्यासोबत आहार केला, आसन लावलं, भोजन केलं. मला माहीत नाही तू नेमका कोण आहे. आणि शेवटच्या अध्यायामध्ये मग शरणांगतीचे शब्द उतरले. करिष्ये वचनम तव. तू सांगशील तसं करायला मी तयार आहे. ही शरणांगती आहे श्रोते. कुठल्याही ग्रंथात. म्हणून शरणांगती असं 8 दिवसामध्ये बोलून मोकळं झाला असा विषय नाही आहे. इसको तो बहुत बहुत समय चाहिए. ये शरणांगती, ये शरणांगती. म्हणून प्रत्येक गोष्ट घ्या तुम्ही, याची परिपक्व अवस्था असते शरणांगती. जोपर्यंत खिचडी कच्ची असते तोपर्यंत पातेलीमध्ये ती गदगद 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 बुडबुड 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 करस. प्रत्येक दाना शिजला, तिच्यातलं पाणी आटलं की तिचं बोलायचं बंद होऊन जातं. आणि जेव्हा तिचं बोलायचं बंद, शहाणपणा बंद होई जास, तेव्हा बाई उचलते आणि तिले बाजूला, गॅसवरून बाजूला ठेवून देते. म्हणजे ताप केव्हा कमी झाला? खिचडीने बोलणं बंद केलं तेव्हा. माणसाचं तसंच आहे. अति शहाणपणा करणाऱ्याला त्रास जास्त आहे. पण देवाला शरण जाऊन माणूस मौन झाला की काळाचा गॅसवरून उचलून बाजूला ठेवून देतो भगवान, आणि दुसऱ्याला प्रसाद म्हणून वाटायला सुरुवात करतो. ही शरणांगती आहे. ये शरणांगती आहे. मग त्याचा प्रसाद होतो. मग त्याला देवाला पाणी फिरवलं जातं. आणि कच्ची जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याचा गॅस चालू. तू पहिले नरम होय, पहिले शीच पक्का हो. हा. आणि मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही देवाच्या परिपूर्ण शरणांगतीमध्ये गेलो तरी आम्हाला त्रास होतो, करायचं काय? तरी तुमची शरणांगती राहू द्यायची, तरी राहू द्यायची. आम्ही नितला चांगला वागता तरी आमले तकलीफ का बरं होई राहिनी? याचं उत्तर एकाने फार एकाच वाक्यामध्ये दिलेलं आहे. छुरी मिठे फलों पे ही चलती है. छुरी मिठे फलों पे ही चलती है. तुमच्यावर सुरी चालून राहिले म्हणजे तुमच्यात रस आहे, तुम्ही गोड आहे. आता तुम्हाला भगवान कापतोय, आता तुमचा प्रसाद तयार व्हायची वेळ आहे, म्हणून तुम्हाला चाकूची वेदना सहन करायची. तरी शरणांगती, तरी शरणांगती. उसको प्रणाम करिए. राजा परीक्षितीने आता शेवटच्या दिवशी नमस्कार केला आणि सांगितलं, गुरुदेव मला दुसरं काही नाही, मला फळ पाहिजे, काहीतरी प्रसाद पाहिजे. आणि सर्वश्रेष्ठ काही असेल तर प्रसाद आहे. श्रोतेजन पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवून या ताट. मला दुसरं काय पाहिजे? एका सेवकाला पाठवलं, तो बोर घेऊन आला. राजा परीक्षितीच्या हातात बोर दिलं. त्या बोराला पाहिल्यानंतर परीक्षिती विचार करतोय की बस जीवनातलं आता शेवटचं खाद्य माझं एवढंच आहे, मी आता हे खातोय. सुरुवातीला राजाने पाणी मागितलं होतं, आता राजा फळ घेतोय. दोघांमध्ये फरक आहे श्रोते. पाण्याचा गुणधर्म अधोगतीचा आहे आणि हे बोराचा गुणधर्म तुम्ही पाहिला तर हे मध्ये कडक आहे पण बाहेरून मऊ आहे. भागवत एवढंच काम करतो. अधोगतीला जाणाऱ्या माणसाला बाहेरून सुद्धा शुद्ध आणि गोड करायची ताकद ज्या कथेमध्ये, त्याला भागवत म्हणतात. ते बोर. आणि बोराच्या झाडाखाली जवळजवळ तुम्ही एक अभ्यास केला असेल, दगड तर मारून देतो माणूस, दगड मारायला काही वाटत नाही त्याला, पण बोर हे फळ असं आहे की खाली पडल्यावरच वेचून खावं लागतं. बरोबर आहे? उसको गिरा नाही पडता है. ही भागवताची शेवटची अवस्था आहे. झाडाचा उंच अहंकाराला सोडून तुझ्या कर्मफलाच्या दगडाने तुझे कर्म भोगून जेव्हा तू पृथ्वीला म्हणजे भक्तीला
खाली पडून परिपूर्ण शरण होशील, तू खाक में मिल जाएगा, तब तेरा प्रसाद तयार होगा. बोर शरणांगती शिकवत. बोराचा गुणधर्मच आहे की पडल्याशिवाय, जमिनीवर आल्याशिवाय बोर खाता येत नाही. सुखी मीन जे नीर सुखी मीन जे नीर जिमी हरी शरण न एक उबारा, जिमी हरी शरण न एक उबारा. उपजई राम चरण विश्वासा, उपजई राम चरण विश्वासा. भवनिधि तर नर बिनहि प्रयासा, भवनिधि तर नर बिनहि प्रयासा. सुखी मीन जे नीर अगाधा, सुखी मीन जे नीर अगाधा, जिमि हरि शरण न एक उबारा, जिमि हरि शरण न एक उबारा. राजाने गुरूंची शरणांगती घेतली की गुरु मी आता येतो. सरळचा सरळ घागर पाण्यात कधीच भरणार नाही. घागरला शरण गेल्याशिवाय तिच्यात पाणी येणार नाही. ही शरणांगती आहे. नमस्कार केला गुरुदेवांना आणि सांगितलं की गुरुदेव प्रसाद मिळालाय, पण हे सगळं बोलताना त्याच्या हातातून बोर खाली पडलं. बोरातून आळी निघाली आणि आळीचा मोठा सर्प तयार झाला. राजा परीक्षिती सर्पाकडे पाहतोय. तक्षका दंश करणारा सर्प माझ्या समोर आहे, पण हा सर्प नाही, मृत्यू आहे. नमस्कार केला श्रोतेजन, प्रणाम केला आणि सांगितलंय मृत्यू तर येणारच आहे. मरण कोणाला चुकलंय श्रोतेजन, कोणाला चुकलंय? रामदेव बाबाचा प्राणायाम कितीही करा, तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल, आयुष्याने प्राप्त होणार. हा, प्राणायाम केल्याने आरोग्य प्राप्त होईल, आयुष्य नाही. ठरलेली घटिका आहे, श्वास उतने पुरे हुए. जनन मरण एका श्वासाचं अंतर, जन्म आणि मृत्यू या दोघांचे एका श्वासाचं अंतर. मरना तो है. फक्त एक गोष्ट म्हटली आहे की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जाताना काही ना काहीतरी आपलं इथे टाकून जा. मृत्यू तर आहेच. मृत्यूबद्दल हुए नाम गाइएगा, कुछ गा रहे, बहुत दिन हो गए उसको. हुए नाम बेनिशा, कैसे कैसे ज़मीं खा गई नौजवान, कैसे कैसे आज जवानी परितराने वाले कल पछताएगा, आज जवानी परितराने वाले कल पछताएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे चलता निकल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता निकल जाएगा, सूरज धीरे
समा सिखा डाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला। खाक में मिला डाला, खाक में मिला डाला। अदना हो या आला हो सबको लौट जाना है, मुस्लिम को कर मगर ये कब्र ही ठिकाना है। कब्र ही ठिकाना है, कब्र ही ठिकाना है। सर जमीन जोर से बर कुछ न साथ आना है, खाली हाथ आया तो खाली हाथ जाना है। खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है। अपने अपने फिक्रों में, अपने अपने फिक्रों में जो भी है वो उलझा है। जो भी है उलझा है, जो भी है उलझा है। जिंदगी हकीकत है क्या है कौन समझा है। जाहे कौन समझा है, जाहे कौन समझा है। मुट्ठी बांध के आने वाले, मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा। सर को उठाकर जीने वाले एक दिन ठोकर खाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा। चढ़ता सूरज ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. राजा परीक्षितीने त्या सर्पाकडे पाहिलं, नमस्कार केला की जातस्य हि ध्रुवर मृत्यू ध्रुवर जन्म मृतस्यच. मृत्यू येणार आहे श्रोतेनो, म्हणून मृत्यू ही घाबरण्यासारखं नाहीये. माणूस मरायला नाही घाबरत, त्याने जो पसारा वाढवून ठेवलाय ना तो सोडून जायला घाबरतो. आणि ज्याला पसाऱ्यापासून त्रास व्हायला लागला तो स्वतः मरण मागतो. पुष्कळ म्हातारे अशा खाटेवर पडलेले असतात ज्यांना कोणी विचारत नाही, ज्या गाव जाऊ शकतं नाही, गरमाईन बाहेर पडतं नाही, त्या बघा तुम्हाला मरण मागताना दिसतील. ते आमच्याजवळ येऊन विचारतात, महाराज मन पांदड कवय वाचाई, त्याले का म्हणी यात तू न बी वाचाई, पांदड बठ्ठस न वाचाई. म्हणून संसार जोपर्यंत आपल्याला मधाचं बोट चाटवून राहिलाय तोपर्यंत आपल्याला जगायची इच्छा आहे. ज्या दिवशी इथे कडूपणा यायला लागला त्या दिवशी माणूस स्वतः म्हणतो की मला मृत्यू पाहिजे. म्हणून जगणं हे मरण देवाच्या हातामध्ये, ही गोष्ट जरी खरी आहे, पण जगण्याची आणि मरणाची इच्छा ही तुमच्या त्या कर्मावर अवलंबून आहे. वो निश्चित करताय, तुम्ही नाही निश्चित करत. म्हणून इच्छा शेवट का शिल्लक राहते. सृष्टिक्रम सुरू होण्याच्या आधी भगवंताला स्पर्श केलेला शब्द म्हणजे इच्छा, आणि आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होताना शेवट काही राहत असेल तर एकच शब्द राहतो, फक्त इच्छा. म्हणून कोणाला खायची इच्छा, कोणाला भेटायची इच्छा, त्यासनी काही इच्छा होते त्यासले दिद्या, त्यासनी काही मग मुली भेटायला येतात, म्हाताऱ्याला खाली घेतलेलं राहतं. बाबाजीने काही इच्छा, बाबाजी श्वास लेवात नाही, क पाटकेल रास, मग मुली उडीदना पापडला इथं शेकतं, बाबान तोंडमा टाकतं तो उडीदना पापड अशाच चिटकत, श्वास न बिलकुल बुच्चन बंद कर देसनी बाबा उकडी जास्त. आणि 12 दिवस पोरी रडतात, मनाज पापडनी इच्छा राहिली होती, माय पापड खादान बाप घ्या, पापड मुळेच घ्या, तू नावर ते केस कराल जो खरी. पण इच्छा इच्छा वासना शिल्लक राहून जाते, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. सर्पाने फणा काढल्या, राजा परीक्षितीने मान खाली केली आणि सर्पाने राजा परीक्षितीला दंश केला. श्रोतेजन, एक लहरी कृष्ण भुजंग गाईगा, वामन पंडितांनी सुंदर आर्या केलेली आहे. एक लहरी कृष्ण भुजंग, काळे जहाले सर्व अंग. एक लहरी कृष्ण भुजंग, काळे जाहले सर्वंग.
मुखी बोलोने पांडुरंग देह सोडिला परीक्षिते आ राजा परीक्षितीने देह सोडला आणि गुरूंचा एवढं वैराग्य संपन्न शुकदेवजी महाराज, पण एक अश्रू येऊन गेला का, असा श्रोता पुन्हा मिळणार नाही. तिची कथा झाली श्रोतेजन, ऐकणारा तसा होता ज्याला मोक्षाची अपेक्षा होती, बाकी कोई अपेक्षा नव्हती. माझं घर बांधलं जावं, मला प्लॉट घेतला जावं, मुलाला नोकरी लागावी, सुनबाईला मुलगा, ही अपेक्षा घेऊन नाही बसला होता तो. सब छोड़ के हरि के शरण में एकम भागवतम शास्त्रम मुक्तिर्दाने न गर्जती, या श्लोकाला तो खरा ठरला. प्रणाम केला, हळूचकन प्राण निघून गेला. चंचू तशीच उघडी पदलांब विले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. कितनी भागम भाग करताय आदमी, पण जेव्हा शांत होऊन जातो ना श्रोते, काहीच नाही शिल्लक राहत. रडणारे काय रडून राहिले, माले कोण अंग दोई राहिनं, कुठे लई चालणार, काय नाही. बाकीचे अंगणात गप्पा मारतात, नाही पण मानणं पडी, तात्यान स्वभाव म्हणजे स्वभाव होता, गावनं नाक होतं, बाकीचे गप्पा मारतात, सगळं खरं आहे. जो जायले त्याला काही लेणं देणं नाही, कोई लेना देना नाही. निष्प्राण देह पडले श्रमही निमाले. आपण किती फिरलो, किती लोकांशी संबंध ठेवलाय, किती मोठे कार्य केले, सब समाप्त हो जाता है. मृत्यूचे एक रूप जान, मानवा मृत्यूचे एक रूप जान. गाइएगा, गातोय. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ मेरी नहीं है किसी का, साथ मेरी नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, ओ क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, अब निकल जाएगा, अब निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. आणि परीक्षिती शांत झालाय, मोक्षाला गेला. त्यावेळेला शुकदेवजी महाराजांनी आशीर्वाद दिला. सुत शौनकांना म्हणू लागले की भागवत कथा ही सर्वांचं कल्याण करते. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता, आणि या आत्मदेवाचा पत्नीचं नाव आहे धुंदुली. या दोघांमध्ये थोडा द्वेष, थोडा क्लेश एकमेकांमध्ये. यांना संतती नव्हती. शेवट आत्मदेवाने असा विचार केला श्रोतेजनो, की आपण इतकं सारं कमवून, इतकं सारं करून, आणि दोन शब्द सुखाचे घरामध्ये मिळत नसतील, प्रेमाने दोन घास अन्न मिळत नसेल, तर या घरामध्ये राहून उपयोग काय आहे. म्हणून घराचं सगळ्यात मोठं वैभव आहे की सगळ्यांनी आनंदित राहणं, बोलणं, सुखाने राहणं. आणि विचार केला
की जिथे आपल्यासाठी काही नाही तिथे राहायचं तरी कशाला. आणि आत्मदेवाने ते घर सोडलं आणि आत्महत्या करायला निघाला. फक्त फरक एवढा झाला की नदीवर जाता जाता रस्त्यात त्याला एका संतांची भेट झाली. आणि संतांची भेट झाली की माणसाचं जीवन बदलून जातं. श्रोते, संत दर्शनी हा लाभ तेने पद्मनाभ जोडी यला. संतांची ओळख नाही होऊ शकत, त्यांचं कार्य आपण समजू नाही शकत. हा, बघा तुम्ही, हे तुमच्या गावामध्ये सुपारीचं झाड आहे, पोरं वरचं सगळं खाऊन घेतात म्हणे आणि ते मधलं फेकून देतात. पण त्यांना नाही माहीत की याच्यामध्ये सुपारी आहे, की ही सुपारी किती कामाची आहे. त्यांना माहिती नाही, वरचं खाऊन घेतात, सफरचंद सारखं लागतं ते खातात आणि ते बाकीचं फेकून देतात. त्या सगळ्या सुपाऱ्या जर वर्षभराच्या गोळ्या केल्या, त्यांना वाळवल्या, वरचं फोडलं आणि मधलं फळ खाल्लं तर सुपारीचा भाव 1200 ते 1300 रुपये किलो आहे. हा, 1200 ते 1300 रुपये किलो. वरीस बर्मा त्या झाडने कधी 20 किलो सुपाऱ्या दिल्यात तरी 25,000 रुपया एकच झाड दी जास्त. पण आई झाडवालाला माहीत नाही. हा, पण आई झाडवालाला माहीत नाही की आपल्या अंगणमा काय लाईट येईल अशी. तर याचा संत सुद्धा कोण आहे, संताला जाणणं कठीण आहे. आणि सद्गुरु वेद वचन विश्वासा, सद्गुरु वेद वचन विश्वासा, संजमयः न विषय कै आसा, संजमयः न विषय कै आसा. संतांना शरण गेला श्रोतेजनो. आणि संत आहेत तरी कोण? 3 वेळा शब्द वापरला एकाच अभंग. जसा हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तसं संतान 3 वेळा शब्द वापरला की कलियुगी संत कोण आहे. ते काय म्हटलं आहे श्रोतेजनो? गातो संत संगतीचे काय सांगू सुख, 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 काय सांगू सुख, काय सांगू साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना कलयुगी, साधु थोर जाना कलियुगी, साधु थोर जाना
संतांशी भेट झाली आणि विचारलं संतांनी, तू कुठे चालला? म्हणे माझा असायचे संतती नाही, मी आत्महत्या करायला चाललो. संतांनी एक फळ उचललं आणि त्याला दिलं की तू घे, हे फळ तो तुझ्या पत्नीला दे, तिला पुत्रप्राप्ती होईल. सद्गुरु वेद वचन विश्वासा, संतांचा, गुरूंचा, ग्रंथांच्या वचनावर विश्वास ठेवा, भरोसा रखिये. काही वेळा तोंडातून काही शब्द निघून जातात. श्रोतेजन, अभिमानानं नाही सांगत, मला दुसऱ्याने आठवण करून दिली, दुसऱ्याने. आता आमचे, तुम्ही ओळखत असाल, नंदुरबारचे कथाकार अविनाशजी, यांचे भाचे नदीमध्ये पडून त्यांचा अपमृत्यू झाला पाण्यामध्ये. मला कोणीतरी आठवण करून दिली. आमच्याकडे श्रावण महिन्यात लळीत असतं, त्या लळीताला मी त्याचा हात पाहिला होता, या लळीताला हात पाहिला होता आणि सहज बोलता बोलता बोलून गेलो होतो की पाण्यापासून सांभाळून राहणे, तुला पाण्यापासून धोका आहे. माझे ते शब्द हर्षल बुवाने मला पाठवले की महाराज, तुम्ही श्रावण महिन्यात याला सूचना देऊन दिली होती की पाण्यापासून सावधान राहणे, आणि ती घटना आता घडली. श्रोते, कभी कभी विश्वास रखिये. जे बोललं जातं, तोंडातून निघून जातं, त्याच्यावर गौर करिये. आपण लक्ष नाही देता, अपना आदमी है, बोल रहा है, पण तो बोलणारा कोणीतरी बोलविता दाता वेगळाची 8 महिने आधी सूचना देऊन दिली होती की तू पाण्यापासून सावध राहा. आणि बरोबर 8 महिन्यानंतर घटना घडली, बरोबर घटना घडली. 2 वर्षापूर्वी माझा मोठा मुलगा द्वारकेश, या द्वारकेशच्या साल्याने हात दाखवला होता. मेरे मुंह से निकल गया, तू बड़ा आदमी बनेगा, तेरी इच्छा पूरी. तो ने काय का बड़ा आदमी बनेगा, अजून कथा काही तंगडानी लागी राहणार नाही, काय बड़ा आदमी. 2 वर्ष, 1.5 वर्ष झाले त्या गोष्टीला. नगरसेवक झाला आता नगर, कुठला नगरसेवक, काय म्हणतात त्याला, स्वीकृत नगरसेवक. बिना इलेक्शन, बिना पैसे खर्चात स्वीकृत नगर सेवक. सबने मान्य कर लिया कि ये आदमी नगर सेवक चाहिए. म्हणून एखाद्या वेळेला मस्तीत येऊन शब्द निघून गेला तर तो भगवंतालाही पुरा करावा लागतो. श्रोते, म्हणून शरणांगती आहे, म्हणून झुकत राहा, नमस्कार करत राहा. बोलता बोलता एखादा शब्द निघून गेला ना, तर त्या परमात्म्याला खरा करावा लागतो. याच्या तबलावादक दामळ द्यायचं आहे, त्या दामळ द्यायचा विचारा त्यालाही माहिती आहे. मी 11 वर्ष तिथे कथा केली, 11 वर्ष. दुसरी कथा केली, दुसरी. त्यावेळेला मी व्यासपीठावरून बोललो की ही जी गली आहे, पुन्हा छपर तुटेल, कोले छप्परच नाही, कोण प्लास्टिक टाकेल ना रे, म्हणजे खारीना घरे, लाकडेले खांब मोडी जायला होता ते दांडा देईल, अशा घरे. मी व्यासपीठावरून माझ्या मस्तीमध्ये बोलून गेलो कि ये दोनों तरफ पूरे आरसीसी के बंगले हो जाएंगे. मला इतका हसले लोक, म्हणे महाराज काय बोल रहे नाथ, म्हणे विचारा त्याला. एकही घर बाकी राहिलं नाही. कोणाचं 3 ताली, कोणाचं 2 ताली, प्रत्येकाच्या अंगणामध्ये गाडी, प्रत्येकाच्या अंगणामध्ये ट्रॅक्टर, प्रत्येकाच्या. त्या म्हणे इथला कमी वरिष्ठमान, मग पहिला दैडा काय पेर येत नाही, काय उगाड येत नाही, ये हुआ कैसा. म्हणून गौर करिये, भरोसा ठेवा. श्रोतेजनो, भरोसा ठेवा. मस्तीमध्ये येऊन जर एखादा शब्द बाहेर पडून गेला, त्याला पुरा करावा लागतो, कारण त्याच्या शरणांगतीमध्ये जीवन चाललंय, त्याच्या शरणांगतीमध्ये जीवन चाललंय, उसको करना पडता है. फक्त ज्यावेळेला प्रसाद दिला, संतांनी प्रसाद दिला आणि तो प्रसाद घरी येऊन बायकोला दिला, पण बायको संशयी होती, तिला पतीवर विश्वास नव्हता, तिला भरोसा नव्हता. तिने ते मागच्या दारी गाईला टाकून दिलं. गायीने फळ ग्रहण केलं आणि तिला मुलगा झाला. ज्याचे कान गायीच्या कानासारखे होते, त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. गायीला मुलगा झाला,
विश्वास ठेवला असता तर हिला मुलगा झाला असता, पण भरोसा नाही ना, विश्वास नाही. सगळ्यात भक्तीची पायरी आहे की विश्वास रखिए, भरोसा रखिए, ये होगा, ये होगा, ये होगा. ते 3 इडियट्स नावाच्या पिक्चरमध्ये ना, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, हमेशा रखिएगा, ऑल इज वेल, मेरा अच्छा ही होगा, मेरा अच्छा ही होगा, मेरा अच्छा ही होगा. तुम्ही कुठे उडी टाका, सक्सेस होऊन जा. तुमचं सराउंडिंग तुम्ही तयार करा. युनिवर्स देता है अपने को, ब्रह्मांड आपल्याला देतं, आपण फक्त पॉझिटिव्हली बोललं पाहिजे आणि आपलं काम पुढे केलं. होगा, जरूर होगा, होगा, जरूर होगा. मला असे किती अनुभव आहेत. द्वारकेला 40 लोकांना पायी घेऊन निघालो, माहिती नाही रस्ता कोणता आहे, सर्वे केला नाही, कुठे निघालो नाही, रस्त्यातील खावाला भेटी नाही भेटी, 40 लोक नाही निघे, पण रोज पंगत जोडतो आम्ही, रोज हा तांब्या तांब्या ताक प्यायला मिळायचं. होगा, सब होगा, जरूर होगा, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. तुमची पॉझिटिव्हिटी तुम्हाला सगळं करून जाते. मनामध्ये भाव ठेवायचा फक्त, मेरा परमात्मा तेरी शरण में आया हूँ, मेरा अच्छा होगा, मेरा अच्छा होगा, मेरा अच्छा होगा. शाळेची घंटा वाजायची, एक छोटासा मुलगा होता, छोटासा मुलगा, शाळेची घंटा वाजायची, ते घंटा 3 वेळा वाजायची, टन 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 अशी वाजायची. आणि या मुलाचं नाव वॉशिंग्टन होतं मुलाचं. तो बसल्या बसल्या तो घंटा वाजला का, टन टन टन, तो स्वतः म्हणायचा मनामध्ये, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉशिंग्टन. घंटा वाजायचा, टन टन टन, तो म्हणायचा प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉशिंग्टन. त्याला मॅच करून बोलायचा तो. आता त्याचा रोजचा मंत्र होऊन गेला हा, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉशिंग्टन. परिणाम काय झाला माहिती आहे तुम्हाला? वॉशिंग्टन खरंच प्रेसिडेंट ऑफ अमेरिका झाला, अमेरिकेचा अध्यक्ष झाला. लहानपणापासूनची पॉझिटिव्हिटी त्याच्यावर काम करून गेली की हे मुझे करना है, ये मुझे करना है, ये होगा. तुमच्या गावातलं उदाहरण घ्या ना अक्काचं. ज्या बाईने शाळेमध्ये क कशाला म्हणतात आणि म कशाला म्हणतात शिकले नाही, पण ज्ञानेश्वरीवर नुसतं बोट फिरवून फिरवून, ज्ञानोबांवर श्रद्धा ठेवून ठेवून आज ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लागून गेले. मास्तरांना चॅलेंज आहे अक्का, चॅलेंज. नाही तर किती शिकावं लागतं. क करवतीचा, हां आम्ही शिकायचो ना, क कमळाचा, ख खट्याऱ्याचा, किती शिकलो आम्ही. तेव्हा आम्ही वाचायला लागलो तर गोकी गोकी, हां ग गधड्याचा, हां तर आम्हाला शिकता येऊन. त्याच्यासाठी शाळा, पहिलीत गेलो, दुसरीत गेलो, मग का न मन आणि मात्रा शिकायला लागलो. आणि अक्का, नाशिंद्याची अक्का उदाहरण आहे, न शिकता ज्ञानेश्वरीवर बोट फिरवून फिरवून आतून प्रगट. चॅलेंज आहे, चॅलेंज. जेहि विधिनाथ होई हित मोरा, जेहि विधिनाथ होई हित मोरा, करहु सुबेगी दास मैं तोरा, करहु सुबेगी दास मैं तोरा. ज्या वेळेला हिने फळ खाल्लं नाही पण नवऱ्याला सांगितलं की मी गर्भवती आहे, माहेरी गेली, बहिणीला जुळे मुलं झाले होते, त्याच्यातला एक मुलगा घेऊन आली आणि नवऱ्याला खोटं सांगितलं की मी या मुलाची आई आहे. खोटं बोलणाऱ्याची कधीही प्रगती होत नाही. सत्य सत्य आहे शेवटी, त्याला वेळ लागेल. म्हणून ते ट्रकवर लिहिलेलं राहतं, सत्याचे हाल होतील पण हार नाही होणार. ट्रुथ जो है सो है. ही घेऊन आली आणि खोटं सांगितलं, हा मुलगा तुमचा आहे. त्या मुलाचं वय वाढायला लागलं. तो जेव्हा तरुण झाला त्याने 5 वेश्या ठेवल्या, त्यांचा कामभोग घ्यायला लागला. या 5 वेश्यांनी धन होतं तोपर्यंत शरीर दिलं. ज्या दिवशी धन संपलं त्या दिवशी त्याचा वध केला. आत्मा फिरू लागला. गाईला जो मुलगा झाला होता गोकर्ण, तो काशीला गेला शिक्षणासाठी. खडतर शिक्षण घेतलं. शिकायचं असेल तर माणसाला रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो.
आताच्या मुलांच्या हातामध्ये फक्त टी व्हीचा रिमोट असतो आणि रील्स पाहतात. ते कशी हुशार होतील? काशीला जाऊन रात्रंदिवस घोकमपट्टी करून मग शिकले. शिक्षण घ्यायचं असेल तर अभ्यास कडक करावा लागतो. पूर्वी शेंड्या असायच्या डोक्याला, अशा शेंड्या जशी माझी आहे तशी. या शेंडींना दोरा बांधला जायचा, वर टांगून द्यायचे मुलांना शेंड्या. का बरं? तर त्यांना झोप लागायला नको, पुस्तक वाचताना मान खाली जायला नको, म्हणून शेंडी अशी करायचे आणि असं वाचायला लावायचे. 3-3 तास शेंड्या बांधून द्यायचे आणि पोरांना वाचायला लावायचे. तेव्हा पोरं हुशार व्हायचे. आताच्या पोरांना तर टेबल, खुर्ची, पंखा, तरी बी पुस्तके बंद कर देत आणि रिमोट लिहिलं आतनं. ज्याला हुशार व्हायचं असेल, ज्याला शिकायचं असेल, त्याने आपलं तप केलं पाहिजे, आपलं शरीर झिजवलं पाहिजे. तब वो बडा होगा. आणि गोकर्ण महाराज काशीहून वेदविद्या घेऊन आले आणि ज्यावेळेला वेदविद्या घेऊन आले तेव्हा सांगितलं धुंदुकारीने की भाऊ माझ्या कल्याणासाठी काही कर. मग भागवत संहिता केली, भागवत कथा लावली. आता याला बसायला जागा नाही, मग 7 गाठींची काठी बांधली आहे आणि त्या काठीमध्ये त्याने प्रवेश केला, त्याला आसन दिलं. 7 दिवसाची कथा श्रवण करून गोकर्णाच्या कथेने आणि धुंदुकारीचा उद्धार झाला. ही भागवत कथा सगळ्यांचा उद्धार करणारी कथा आहे, मोक्ष देणारी कथा आहे. गेल्या 8 दिवसापासून आपण शरणांगती या विषयावर कथा पाहत आहोत. शेवटच्या दिवशी देवाला एवढंच सांगायचं आहे की भगवान मी तुम्हाला शरण आलेलो आहे. भैरवी वाजवा. काय म्हटलं श्रोते? तुझ विना रे कोना, तुझ विना रे कोना, तुझ विना रे कोना, तुझ विना रे कोना. शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायण. तुझ विना रे कोणा, तुझ विना रे कोना. शरण बापू इकडे या.